MBA ची डिग्री आहे, डॉक्टरकीची डिग्री आहे किंवा मग इंजिनिअरिंगची डिग्री आहे, पण तरी मी काही जॉब करू शकत नाही. माझं मूल आहे ना, मग त्या मुलाला सांभाळायला पाहिजे की नाही, मग जॉब कसा करणार, असे बरेच प्रश्न आयांसमोर उभे असतात. आणि खूप साऱ्या आया आपल्या मुलांसाठी सॅक्रिफाईस करतात आणि जॉबला जात नाही. पण काही आया म्हणतात की नाही, आमच्या मुलांचं भवितव्य सुधारण्यासाठी आम्हाला आज जॉब केलाच पाहिजे. दोन्ही गोष्टींमध्ये ना खोटं आहे, तथ्य काहीच नाहीये. जर तुम्ही सॅक्रिफाईस करून घरी बसत आहात तुमच्या मुलांचं पालन पोषण करण्यासाठी, तर मग तुम्ही दुःखी नसायला पाहिजे, कारण तुमचं ते कर्तव्य आहे आणि त्याची तुम्हाला जाणीव आहे. तुम्ही त्याची जबाबदारी आनंदाने घेत आहात. आणि जेव्हा आपण असं म्हणत आहोत की नाही, मला माझ्या मुलाचं भवितव्य सुधारण्यासाठी जॉब करणं गरजेचं आहे, त्याच्या फ्युचरसाठी पैसे बाजूला ठेवायचे आहेत, तर हे सुद्धा खोटं आहे. कारण तुमच्या मुलाला तुमच्या फ्युचरचा पैसा नकोय, तुम्ही आता त्याच्याबरोबर स्पेंड करत असलेला प्रेमाचा क्वालिटी टाइम त्यांना हवा आहे. तुम्ही त्यांना इंटरनॅशनल स्कूलमध्ये टाकताय की गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये टाकताय, याने त्यांना आता काहीच फरक पडत नाहीये. त्यांना आता तुम्ही प्रेमाने जवळ हवे आहात. या दोघांपैकी तुम्ही कोणत्याही सिच्युएशन मध्ये असू शकता आणि ती सिच्युएशन की नाही एक्सेप्ट करा की हो मी घरी राहिलेली आहे तर मुलाच्या जबाबदारीसाठी आनंदाने, आणि हो मी जॉब करत आहे तर तो सुद्धा मुलाच्या जबाबदारीसाठी आनंदाने, आणि नुसतं मुलाच्या जबाबदारीसाठी नाही तर स्वतःसाठी जॉब करत आहे. आणि ते करत असताना काही वेळेला मुलाला वेळ नाही देता येणार, अँड दॅट इज ओके. सो कोणतेही रिग्रेट न बाळगता तुम्ही आनंदाने जॉब करा, आणि जो वेळ तुम्ही त्याला देऊ शकत नाही त्या वेळाचा तो काहीतरी सदुपयोग करेल याची मात्र तुम्ही खात्री बाळगा. तुमच्या माहितीत असलेल्या या दोघांपैकी कोणत्या एक आई असेल ना, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना त्यांची सिच्युएशन एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी कमेंट करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.